आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। बघा इथे ओके। स्वानंदी अगं किती सुंदर दिसतेस, बघ तरी स्वतःकडे एकदा। छान दिसतेस। काय झालं? सॉरी संचिता मॅडम, मी तुम्हाला सांगितलं होतं की मी या लग्नाला नकार दिलाय आणि आता इट्स ओके स्वानंदी। हे बघ, जे झालं ते झालं। जे काही झालंय ते आता टाळता येणार आहे का आपल्याला? नाही ना? मग पण यापुढे जे होणार आहे ते आपण आपल्या मनाप्रमाणे करूच शकतो ना स्वानंदी। या सगळ्यात तुझा काहीच दोष नाही। हे बघ स्वानंदी, जे माझ्या नशिबात होतं ते मला मिळालंय, मिळतंय। जे तुझ्या नशिबात आहे ते तुला मिळतंय। माझा तुझ्यावर अजिबात राग नाहीये, त्यामुळे तू टेन्शन घेऊ नकोस। तरीही आता पण वगैरे अजिबात नाही काही। स्वानंदी, लग्न ठरलंय अगं तुझं, ते सुजित बरोबर, कळतंय तुला? खुश असायला हवंस तू। वेडी आहेस का? त्या फालतू गोष्टींचं टेन्शन अजिबात घेऊ नकोस। आता सगळं छान होणार आहे, त्यामुळे तू स्माइल कर। बरं स्वानंदी, तू एक गोष्ट ऑब्झर्व केलीस का? काय? स्वानंदी कशी का तू? सुजित ना खाली एक ठक तुझ्याकडे बघत बसला होता, नजर हलतच नव्हती त्याची। मला काय वाटतंय माहितीये का, सगळ्यात जास्त ना सुजितचीच नजर लागणार आहे तुला। पण नको ग, तुला कुणाचीच नजर लागता कामा नये, इतकी गोड दिसतेस। बघ स्वतःकडे बघ एकदा, छान दिसतेस ना? बर तू बस, मी पाणी पिऊन येते, मग जाऊया खाली। आणि कसलाही विचार करू नकोस, मी आहे। स्वानंदी, तू जर समजत असशील की तुझ्या या लग्नासाठी मी खूप खुश आहे, तर तुझ्यासारखी मूर्ख तूच आहेस। अंकलनी हा मूर्ख निर्णय घेतलाच आहे, पण त्यांच्या विरोधात बोलून काहीच फायदा नाही। मी आता विरोध करून तमाशा केला तर माझं आणि सुजितचं लग्न ते कधीच होऊ देणार नाही। स्वानंदी, आज फक्त तुझा साखरपुडा होतोय, तुमचं लग्न लागेपर्यंत माझ्याकडे खूप वेळ आहे ग। काहीही झालं तरी मी हे लग्न होऊ देणार नाही। अरे काय म्हणे, किती